लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मी पत्नी सुनेत्रा पवारांना उभं करणं ही मोठी चूक होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका मुलाखतीत दिली। पण खरंच अजितदादांना काका व बहिणी विरोधात केलेल्या बंडाचा पश्चाताप होतोय की विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं हे राजकीय वक्तव्य आहे, याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत। खरंच अजितदादा आपल्या चुका मान्य करून शरद पवारांकडे परत येतील का? आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सहानुभूतीचे कार्ड खेळलं आहे। जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी धनश्री देशमुख। सुमारे वर्षभरापूर्वी सत्तेच्या हव्यासामुळे व तपास यंत्रणाच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून भाजपशी हातमिळवणी केली। आपले काका शरद पवार व बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादांना पुकारलेल्या बंडात 40 आमदार सहभागी झाले। यापैकी अजितदादांसह 9 जणांना भाजपने मंत्रिपद दिलं। कालांतराने राष्ट्रवादी पक्षावरही अजितदादांनी ताबा मिळवला। आता जग जिंकल्याच्या आविर्भावात ते वावरत होते। त्यांच्या पक्षफोडीच्या कटात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळांसारखे दिग्गज नेतेही सहभागी होते। मात्र या सर्व नेत्यांच्या अति आत्मविश्वासाचा फुगा मतदारांनी लोकसभा निवडणुकीत फोडला। 48 पैकी अवघ्या 4 जागा लढवणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला। त्या बारामतीत अजित पवारांनी 35 वर्ष राज्य केलं। खुद्द त्याच मतदारसंघात दादांच्या पत्नीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं। ही नामुष्की दादांवरती ओढवली। मात्र बहीण सुप्रिया व काका शरद पवार यांच्या नाकावर टिचून अजितदादांनी लोकसभेच्या पराभवानंतर अवघ्या 9 दिवसातच पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेचं खासदार करून दाखवलं। म्हणजे तेव्हाही अजित पवारांमध्ये काकांना आव्हान देण्याची खुमखुमी कायम होती। मात्र नंतरच्या 2 महिन्यात अजितदादांचं अचानक मत परिवर्तन कसं काय झालं, हा प्रश्न मोठा आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मान्य केली। बारामतीच्या निवडणुकीबाबत जेव्हा मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अजित पवार म्हणाले, अनेक घरांमध्ये राजकारण आहे, पण हे राजकारण कधीच घरामध्ये शिरू द्यायचं नसतं। पण त्या बाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली। बारामतीच्या निवडणुकीत सुप्रियाच्या विरोधात करण्याचा माझा निर्णय चुकलाच। हा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय कमिटीचा होता। त्यामुळे तो मला मान्य करावा लागला। एकदा बाण सुटला की आपण काहीच करू शकत नाही। पण आज माझे मन मला सांगतंय की तसं व्हायला नको होतं, अशी व्यथा अजितदादांनी या मुलाखतीमधून मांडली आहे। मुलाखतकाराने मग दुसरा प्रश्न विचारला, आता राखी बांधण्यास बहिणीकडे जाणार का? त्यावर अजित पवार म्हणाले, सध्या माझा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। रक्षाबंधनाच्या वेळी जर मी तिकडे म्हणजेच बारामतीकडे असेल तर मी राखी बांधून घेण्यासाठी निश्चितच माझ्या बहिणीकडे जाईल। माध्यमांनी सुप्रिया सुळेंना दादाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी रामकृष्ण हरी एवढंच उत्तर देऊन अधिक बोलणं टाळलं। राजकीय विश्लेषकांच्या मते अजितदादांनी दिलेली चुकीची कबुली हे राजकीय वक्तव्य असू शकतं। याचं कारण म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघात आता अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उभा राहणार आहेत। युगेंद्र यांच्या पाठीशी शरद पवार यांची ताकद आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी बारामती मतदारसंघात साम दाम दंडभेद अशा सर्व पद्धतीनं प्रचार करून पाहिला। गेली 35 वर्ष आपणच बारामतीचा कारभार पाहत आहोत हे त्यांनी ठासून सांगितलं। शरद पवारांचं वय झालं आहे, त्यांना आता आराम करायला पाहिजे असं वारंवार सांगत पवार यांच्या वयांची खिल्ली उडवली। तर कधी कुटुंबाने मला एकटं पाडलं आहे असं सांगून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला। पण अखेर बारामतीकर सुप्रिया सुळेंच्याच पाठीशी उभं राहिलं। त्यांनी सुनेत्राचा पराभव केला व शरद पवारांच्या शब्दाला मान देऊन सुप्रियांना निवडून आणलं। आता विधानसभेला काय होईल याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे। युगेंद्र पवार यांच्या रूपानं घरातील तरुण चेहरा विधानसभेला उतरवण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे। तोही आपले काका अजितदादांविरोधात लढण्यास सज्ज झाला आहे। लोकसभा प्रचारापासूनच त्याने विधानसभेची पायाभरणी सुरू केली होती। अजित पवार लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी राज्यभर फिरत असताना त्यांना बारामतीची चिंता मात्र कायमच आहे।
जो माणूस आपल्या बहिणी विरोधात लढला तो राज्यातील बहिणींना काय न्याय देणार, अशी टीका शरद पवारांच्या गटातील लोक अजितदादांवर करू लागले आहेत. एकूणच शरद पवारांशी बंड केल्यामुळे अजितदादांची प्रतिमा डॅमेज झाली आहे. विशेषतः बारामतीतील जनतेत त्यांच्याविषयी जास्तच रोष आहे. तो कमी करण्यासाठी अजितदादा आता भावनिक आव्हान करू लागले. पवार कुटुंबाबाबत आपण अजूनही संवेदनशील आहोत हे दाखवू लागले आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. वेगळी चूल मांडल्यानंतर लोकसभेत अजितदादा फेल गेले, त्यामुळे भाजपच्या नजरेतही अजितदादांचं महत्व कमी झालंय. शिंदे सेनेलाही सत्तेत तिसरा पॅटर्न नकोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तर स्पष्ट शब्दात अजितदादांची संगत सोडण्याचा सल्ला भाजपला दिलाय. चोहोबाजूंनी अशी कोंडी होत असताना अजितदादा पुन्हा फिनिक्स भरारी घ्यायच्या तयारीत आहेत. अशा वेळी आपले नेतृत्व सिद्ध करण्याची अजितदादांना विधानसभेत शेवटची संधी आहे. राज्यभर कितीही प्रभाव पडला तरी बारामतीची सीट राखली तरच त्याचा उपयोग आहे. त्यामुळे बारामतीत विजयाची मालिका खंडित होऊ न देण्यासाठी अजितदादा आता सहानुभूतीचं कार्ड खेळत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.